माझ्या आर्यनला शेवयाची खीर खूप जास्त आवडते, म्हणून मी त्याच्यासाठी इथे शेवयाची खीर बनवायला लागले होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते, मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. पण झालं असं की तूपच संपलेलं होतं. झालं मग काय, पहिलं आधी तूप करायला घेतलं. आता शेवयाची खीर कशी बनवायची हे तुम्हाला मी पुढे सांगते. आता तूप कसं बनवायचं ते तुम्ही पाहून घ्या. तूप बनवणं खूप सोपं आहे, सगळ्यांना येतं, मला माहीत आहे. पण मी कसं बनवते ते तुम्ही पहा. तर इथे मस्त लोण्याचा गोळा घेतला, तो मस्त आहे ना एक भांड्यामध्ये टाकून घेतला. आणि खरं सांगू का, ही साय आहे ना तर ती 15 दिवसाची आहे बरं का फक्त. आणि मग 15 दिवसाची एवढी बनू शकते. तर मग म्हटलं चला आता बनवून घ्या. तसं महिनाभराचीच बनवत असते मी, महिनाभर झाल्याच्या नंतरच तूप बनवत असते. पण काय करणार, अचानक इथे खीर बनवण्यासाठी तूप संपलेलं होतं. मग म्हटलं 15 दिवसाची बघूया किती निघतं. मला पण समजलं की 15 दिवसाचं किती तूप निघतं. तर बघा इथे दोनदाच मिक्सरमध्ये फिरून घेतलं, त्याच्यानंतर असं मस्त घट्ट बनला तो गोळा. आणि गार पाणी टाकलं होतं बरं का माठामधलं, त्याच्यामुळे ते पटकन बनल्या गेलं. तर मग नंतर कढायला ठेवलं, आणि कढायला ठेवल्याच्या नंतर बाकीचे सगळे भांडे मी क्लीन केले. आणि त्याच्यानंतर बघते तर तूप माझं थोडंसं जळालं होतं. तर असो, काय हरकत नाही. नंतर शेवयाची खीर बनवायला घेतली, ती पण पुडा सगळा सांडून फाटून सगळं किचन वाट्यावर झाला. म्हणलं असो, पहिलं डोकं खराब झालेलं होतं, मग शांत केलं आणि मग लागले खीर बनवायला. आता म्हटलं आता एकदम शांतीत क्रांती करायची नाही तर काहीतरी उद्योग व्हायचा, म्हणून आपला आधी किचन वाटा क्लीन करून घेतला. मग शांततेत छान अशी हलक्या हाताने तुपावरती मस्त शेवया भाजून घेतल्या. मग नंतर छान अशी वेलची घेतली एक मस्त मोठी, आणि मग म्हटलं आता हिला कुटावं. तर कुटताच ती निम्मी गेली किचनच्या खाली, म्हणजे आपल्या गॅस शेगडीच्या खाली. आता म्हटलं जेवढे उरलंय तेवढं टाकावं, तर असं टाकून दिलं. आणि हो, मी जास्त चेचत नाही त्याला, कारण की मग मला ते अजिबात आवडत नाही, जास्त फ्लेवर नाही आवडत म्हणून साठी. तर मग नंतर इथे मस्त दूध उकळलं होतं, तर ते दूध मी मस्त शेवयाच्या खिरीमध्ये म्हणजे त्याच्या कढईमध्ये टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर साखर टाकली, त्याला मस्त होऊ देऊ म्हटलं. आणि खरं सांगू का, दूध जर तुम्ही आधी बासुंदीसारखं जास्त उकळून घेतलं ना तर खूप भारी लागते बरं का शेवयाची खीर. तर चला इथे मस्त काजू बदाम घेतले, म्हटलं आर्यनला देऊया, त्याची रिॲक्शन बघूया. तर कॅमेरा समोर असला ना तर तो काहीच रिॲक्शन देत नाही, त्याच्यामुळं म्हटलं आपला प्लॅन फ्लॉप गेला. आणि मला जे तुम्हाला दाखवायचं होतं, वाव मम्मा थँक्यू, ते तसं काही झालंच नाही. आणि हे जेव्हा कॅमेरा ऑफ असतं ना तेव्हा होतं, एक पप्पी पण भेटती, पण कॅमेरा ऑन असल्यावर हे काही होत नाही. चला असो म्हटलं, मीच खाऊन घेते 2-4, जरा तब्येत चांगली होईल गुटगुटीत, म्हणून मी पण खायला लागले, आर्यनला पण दिले. आणि मग नंतर बारीक कुटले आणि मग मस्त खिरीमध्ये टाकले. खिरीला छान उकळी आली, त्याच्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी देवाला ठेवावं. अशी खीर देवाला ठेवली, नंतर पाया पडले. आणि मग नंतर एका वाटीमध्ये खीर घेतली, आणि मग ती खीर मी आर्यनसाठी ठेवली होती. आता मी इथे थोडीशीच खाणार होते, आता बनवली आहे तर टेस्ट करायचीच होती. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.